चला विद्यार्थ्यांनो, आपण चॅप्टर नंबर 5 पाहूया। चॅप्टर नंबर 5 आहे क्वाड्रिलॅटरल्स, चौकोन। चौकोनाचे प्रकार पाहणार आहे आपण। इथे पॅरलोग्राम, समांतरभुज चौकोन, टेस्ट फॉर पॅराग्राम, रोम्बस, समभुज चौकोन, रेक्टेंगल, आयत, स्क्वेअर आणि ट्रॅपेझियम आणि मिड पॉइंट थेरम इतक्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत। आपल्याला माहिती आहे त्यातला पहिला घेणार पॅरलोग्राम। पॅरलोग्राम म्हणजे असा चौकोन की ज्याच्या समोरासमोरील बाजू ह्या एकमेकांना समांतर असतात। अ क्वाड्रिलॅटरल व्हिच अपोजिट साइड्स आर पॅरलल टू ईच अदर आर कॉल्ड ॲज अ पॅरलोग्राम। ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात। बरोबर आहे, हे झालं होतं। त्याच्यानंतर मी वर्गामध्ये 9वीच्या वर्गामध्ये हा थेरम घेतलेला होता। मी परत दुसऱ्या थेरम पासून सुरुवात करणार। हा दुसरा समजताना पहिला तुम्हाला आपोआप पुस्तकात समजून जाईल, काही अडचण येणार नाही। आता दुसरा थेरम असा आहे, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट टू ईच अदर। समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। दुभागतात म्हणजे दोन सारखे भाग करतात। चला मग आता इथे आपण इथे प्रूफ करून दिलेला आहे। हा बघा, हा प्रूफ छोटा आहे, याला थोडा डिटेलमध्ये मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। चला आपण डायग्राम काढूया। मी शक्यतोवर पुस्तकातली डायग्राम घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला थेरम लिहायला जरी इथे मोबाईल पाहायची गरज पडणार नाही, तुम्ही पुस्तकातून लिहू शकतात। फक्त मी लिहून दिलेल्यामध्ये समजण्यासाठी 1-2 स्टेप्स मी जास्त घेणार, मात्र लिहिताना तुम्ही पुस्तकातलाच लिहायचा आहे। वहीत हा लिहून दिला तरी चालेल। चला डायग्राम काढणार। हा पहा काय, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू ईच अदर। म्हणजे आपल्याला पहिले काय काढावं लागेल, पॅरलोग्राम काढावं लागेल, समांतरभुज चौकोन काढावं लागेल। बरोबर आहे। हा मी एक काढला समांतरभुज चौकोन। त्याला नाव देतो PQRS। मग डायगोनल्स आहे, मग डायगोनल्स दाखवावं लागतील मला। बरोबर आहे, ते O मध्ये छेदतात। मग आपण गिव्हन याला पक्ष असं म्हणतो। बरोबर आहे। हा मग काय गिव्हन मध्ये करेक्ट, हा क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम। चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे। चौकोन आहे। नंतर काय दिलं त्यांनी, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट टू ईच अदर। हे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। मग कोणकोणते डायगोनल आहे, PR आणि QS। कशामध्ये छेदतायत ते, O मध्ये। मग लिहिणार मी डायगोनल्स PR and QS intersect at point O। कर्ण PR आणि QS परस्परांना O बिंदूत छेदतात। नंतर आपल्याला टू प्रूव्ह म्हणजे साध्य काय करायचंय। इथे लिहिणार मी साध्य। बायसेक्ट टू ईच अदर। बायसेक्ट म्हणजे दोन सारखे भाग करतात। मग कर्ण दोघांना छेदल्यामुळे दोन समान भाग कोणते होतील, हा PO आणि OR हे सिद्ध करायचंय, आणि OQ आणि OS। मग मी लिहिणार सेगमेंट PO कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट RO, सेगमेंट OS कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OQ। ओके। हां म्हणजेच काय मराठीमध्ये, रेख PO एकरूप रेख RO, रेख OS एकरूप रेख OQ। प्रूफ घेणार आता। प्रूफ घ्यायच्या अगोदर इथे पुस्तकामध्ये त्यांनी 2 ट्रायंगल 2 त्रिकोण डायरेक्टली काय केलेलं आहे, प्रूव्ह केलंय। आता लक्षात घ्या, आपल्याला जर हे दोघं दाखवायचे असतील
तर आपल्याला सुरुवातीला पहिले हे दोन त्रिकोण, हे बघा हा आहे त्रिकोण, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवायला लागेल. हा आणि हा त्रिकोण कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याला माहिती काय आहे, ही बाजू माहिती, समांतरभुज चौकोनाची बाजू. तीन गोष्टी लागतात ही बाजू माहिती. मग दोन कोण पाहावं लागतील. हा विरुद्ध कोण आहे, पण आपल्या त्या टेस्टमध्ये तो बसत नाही, येत नाही, म्हणून हा सोडून देणार आपण. मग दोन पाहणार. मग आपल्याला माहिती आहे की हा क्वाड्रिल काय आहे, पॅरलोग्राम आहे. म्हणजे याच्या बाजू कशा असतील, एकमेकांना पॅरलल. कोणकोणती, मग मी इथे लिहितो क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. म्हणजे चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. ठीक आहे. हा म्हणजेच काय, PS, आता काय करू आपण, PS समांतर QR बरोबर आहे, आणि QS ही काय म्हणू, छेदिका म्हणू, म्हणजे ट्रान्सव्हर्सल म्हणू. म्हणजे आपल्याला लिहिता येईल. मग मी लिहिणार साइड कोणती आहे, PS पॅरलल टू साइड QR and PS parallel to QR and QS is SQ is transversal and SQ is transversal. म्हणजेच बाजू PS समांतर बाजू QR आणि SQ ही छेदिका आहे. लिहा, छेदिका आहे, छेदिका आहे. झालं. मग याच्याने कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील बघा बरं. हा बघा, PS पॅरलल टू QR आणि QS इज ट्रान्सफर. मग हा बघा अँगल PSQ कॉन्ग्रुएंट टू अँगल SQR. काय आला हा, अल्टरनेट अँगल. करेक्ट. मग लिहा अँगल PSQ angle PSQ congruence to angle SQR, याला नाव द्या अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल. पण आपल्याला जर हे दोन ट्रायंगल प्रूव्ह करायचे तर आपल्याला हा PSQचं काही काम नाही आणि SQRचं पण काही काम नाही. मग आपण PSQ ऐवजी असं म्हणू शकतो का, अँगल PSO. सेम अँगल आहे, काही फरक पडतोय. ओके. मग मी लिहितो अँगल, याच्याऐवजी लिहितो मी अँगल PSO कॉन्ग्रुएंट टू अँगल PSO. बघा PSO कॉन्ग्रुएंट टू अँगल बोला OQR. OQR बरोबर आहे. अँगल OQR इथे सेम अँगल लिहिणार, सेम अँगल. याला नंबर देऊन टाका 1. झालं. आता पुढचं, जसं आपण ही SQ ट्रान्सव्हर्सल घेतली तशी आता PR ट्रान्सव्हर्सल घेऊ. साईड त्याच, कोणती, PS पॅरलल टू QR अँड PR इज ट्रान्सव्हर्सल. लिहू, बोला साइड PS parallel to side QR and segment PR is transversal. बरोबर. म्हणजेच काय येणार मग, बाजू PS समांतर बाजू QR आणि रेख PR ही छेदिका आहे, छेदिका आहे. ओके. मग कोणता कोण येईल बघा. हा बघा, हे घेतलंय आपण, ही ट्रान्सफर SPR आणि PRQ. करेक्ट. मग अँगल कोणता, SPR congruent to angle
PRQ याला व्युत्क्रम कोन नाव द्या मराठीच्या मुलींनी, व्युत्क्रम कोन. याला पण अल्टरनेट अँगल, त्याला नाव द्या व्युत्क्रम कोन. आता आपल्याला याची गरज आहे का, त्याचप्रमाणे घेऊ आपण. हा SPR च्या ऐवजी मी SPO घेतो. अँगल SPO कॉन्ग्रुअन्स टू अँगल. हे बघा मी आता पानी पडतो, पुस्तकं घेतो. SPO आपण SPR घेतला होता ना, त्याच्याऐवजी SPO आणि पुढचा कोणता घेणार, PRQ च्या ऐवजी करेक्ट ORQ. कॉन्ग्रुअन्स टू अँगल ORQ. याला आपण नाव देणार सेम अँगल. सेम अँगल याला नंबर देणार 2. झालं. आपल्याला बाजू माहिती, 2 कोन मिळून गेले आपल्याला. मग लिहिणार कोणता, इन ट्रायंगल. आता इथून हे वरचं तुमचा समजण्यासाठी आता हे काढून दिलं, ते हे डायरेक्टली कसं आलं, डायरेक्टली कसं आलं हे समजून दिलंय तुम्हाला. बरोबर आहे की नाही. हे डायरेक्टली लिहिलं इथे पुस्तकात, आपण ते कसं आलं ते लिहिलेलं आहे. आता आपण ते जाणार, आपल्याकडे आहे सर्व. इन ट्रायंगल POS अँड ट्रायंगल ROQ. मग पहिला कोणता, पहिले काय स्टेटमेंट आहे आपलं, अँगल PSO कॉन्ग्रुअन्स टू अँगल OQR फ्रॉम 1 1 वरून. नंतर साइड ट्रॅप आपल्या याच्या बोला, साइड PS कॉन्ग्रुअन्स टू साइड QR का, कारण क्वाड्रिलॅटरल PQR च्या साइड आहे. इज अ पॅरलोग्राम. आणि आता दुसरं स्टेटमेंट लिहिणार. दुसरं काय हे शोधलंय आपण बघा, अँगल SPO कॉन्ग्रुअन्स टू अँगल ORQ. इथे लिहिणार फ्रॉम 2. मग पहा हा झाला अँगल साइड अँगल, म्हणजे दोघं ट्रायंगल कोणत्या टेस्टने झाले, देअरफॉर ट्रायंगल POS कॉन्ग्रुअन्स टू ट्रायंगल ROQ बाय ASA टेस्ट. बाय म्हणजे को कसोटी नुसार. मग हे जर कॉन्ग्रुअंट झाले तर त्याचे रिमेनिंग पार्ट कसे असतात, कॉन्ग्रुअंट असतात. म्हणजेच काय आपण लिहिणार, सेगमेंट PO कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट RO. झालं पू. याला नाव देणार CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहा, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. नंतर सेगमेंट OS कॉन्ग्रुअन्स टू सेगमेंट OQ. इथे पण CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. अशा पद्धतीने हा थेरम, त्याच पद्धतीने हा थेरम सुद्धा आहे बघा. त्याच पद्धतीने हा थेरम सुद्धा आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला पहिला थेरम समजू शकतो. राहिलेला प्रॅक्टिस सेट 5.1 आपण उद्यापासून सुरू करूया. ओके, ठीक आहे.